थोडं पुढे आलं की उजव्या बाजूला तुम्हाला भारत पेट्रोलियम लागेल. अजून एक पूल आहे आणि जी खालून जी नदी वाहते तिचं नाव चक्रार नदी आहे. हे बघा ज्या पुलावर पण चाललोय त्याच्या खालून वाहणारी जी नदी आहे चक्रार नदी. बा पात्र किती मोठं आहे आणि पाणी एकदम स्वच्छ आहे. असं एकदम घाण पाणी नाही आहे. म्हणजे आपण ते पाणी आरामात पिऊ शकतो एवढं स्वच्छ पाणी आहे. आणि असं ग्रीन वगैरे शेवाळ वगैरे दिसलं ना की मला माझा घरचा टँक आठवतो. आमचा ऑस्कर फिश होता ते एकाला ॲडॉप्शनसाठी दिलेला. पण मला वाटत नाही म्हणजे तो जिवंत असेल तर चांगलं आहे. एक मिनिट आहे बघा एक सेकंड. हे बघा हे जे शेवाळ झाडं वगैरे आहेत ना ते माशांना राहण्यासाठी खूप एकदम उपयोगी असतं. त्यांचं भोजन पण होतं आणि ते मस्त तिथे ब्रीडिंग वगैरे करून त्यांची उत्पत्ती पण छान होतं. आणि ही बघा चक्रार नदी बघा कसा प्रवाह छान आहे. तर मध्ये हा शिव शंभो हर हर महादेव. कोणाचा तरी फोन येतोय नाव काय नंतर बघतो मी. तर ॲडॉप्शनला दिलेलं होतं त्याने नीट सांभाळलं असेल तर चांगलं आहे. कॉल आला ना की रेकॉर्डिंग चालू राहतं. कॉल बंद झाला की रेकॉर्डिंग ऑटोमॅटिक बंद होतं. पण फ्लाईट मोडवर पण आपण टाकू शकत नाही. तर मी काय सांगतो ऑस्कर फिश होता माझ्याकडे एकच होता. 2 आणलेले होते. एक आधी काहीतरी त्याला रोग झाला आणि तो राहिला नाही. तर माझ्याकडे फिश चांगले राहतात. डॉलर्स होते ते 7 ते 8 वर्ष माझ्याकडे होते. ऑस्कर्स होते तेही एक 8-10 वर्ष होते जे आणलेले. आणि हे नवीन आणलेले 2च घेतलेले. नॉर्ममध्ये हा काय माहीत नाही त्याने नीट जपला असेल तर त्याच्याकडनं आपण मुंबईला गेलं की परत टँकमध्ये टाकू. नर्मदे हर. कारण मला मासे पाळायची जाम आवड आहे. लहानपणापासून आहे. कारण माझे वडील माझ्यासाठी घेऊन यायचे. नर्मदे हर. चला माताराम पुढे गेली आहे आणि मी हळूहळू चाललोय. नर्मदे हर. ओम नमः शिवाय शंभो हर हर महादेव. नर्मदे हर. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. नर्मदे चढण लागली आहे. वा वा वा. तरी इथे लग्न आहे बघा कसं मस्त ब्लू कलर लिहिलंय. परत ते शुभ विवाह. लाइटिंग वगैरे केलेली आहे. खाए तो भी पछताए ना खाए तो भी पछताए ऐसा लड्डू है शादी का. हा हा. नर्मदे हर. आता तुम्ही मला प्रश्न करू नका पछताए ना पछताए. आपला तर आनंद आहे. नर्मदे हर. परिक्रमा तुम्ही बघतच असाल. नर्मदे हर. मैयाची इच्छा म्हणजे दोन्ही मातारामची मैयाची माझ्या मुलाची. नर्मदे हर. आणि आमची परिक्रमा. नर्मदे हर. बाग बकरी बघा कचरा खाते प्लास्टिक. बकरीचं पिल्लू होतं. नर्मदे हर. नर्मदे हर. हसतात आहेत गोड गोड. नळ तिथे पाणी एकदम कमी आहे का. तिकडे तर हापसा पण होता. माझ्या घरातनं पण घेऊ शकतो आपण. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे. चला हा. वगैरे काही नाही काही नाही. मैया बघा कशी मित्रांना हा देऊन जाते. तर
हे पहा सुमित गर्ग माझ्या ते हातात रस्त्यात चाललेले होते, ते सांताक्रूजला राहतात, म्हणजे आमच्या जवळच राहतात. तर गाडी थांबली आणि त्यांनी हे हे पहा बघा खाण्यासाठी सगळं पूर्ण सगळं मिठाई पासून नमकीन पासून सगळं त्यांच्या घरात दिलं. कोणाच्या तरी लग्नाला आलेले ते लग्न ठरलं का असून नाही. काहीतरी हा होतं. लग्नाला आलेले होते. तर ते त्यांनी काय भोजन- कोणीकडे तर अशा प्रकारे भैया बघा, तर आम्हाला शब्द नाही आहेत, मी परत याच्यावर काहीतरी बोलीन. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर. बघा हवा केवढी सुटली आहे. दिंडोरी अजून एक 12 ते 13 किलोमीटर अंतर आहे आणि 3:30 झाले आणि जास्त ओपन प्लेस आहे त्यामुळे जास्त हवा सुटली आहे. मैदानी भाग आहे, तिथे गायी बघा चरतात. मध्ये कमीत कमी 100-150 गायी नक्की असतील घरमध्ये. आणि आज हवेने भरपूर त्रास दिला, कारण राईट साईडने हवा येते त्यामुळे आम्हाला ती डावीकडे पूर्ण ढकलते, त्यामुळे आमची एनर्जी जास्त वेस्ट होते. नाही तर आतापर्यंत दिंडोरी कमीत कमी 5 ते 7 किलोमीटरच राहिलं असतं, पण हवेच्या वेगामुळे आम्हाला चालायला भरपूर त्रास होतो आहे. त्यामुळे तिथे 5 किलोमीटर होतं, तिथे 3.5-3.5 किलोमीटरच होते. भरपूर हवा येतो, त्याला आवाज येत असेल हवेचा. किती संध्याकाळी 5:30 पर्यंत, 7:30 वाजवायचे नाही, 5:30 पर्यंत बघा किती किलोमीटर आपण चालू शकतोय. त्याच्यानंतर आपल्याला ठरवायचं आहे की दिंडोरी पर्यंत जाता येईल की नाही. मध्ये 5:30 पर्यंत जर 3-4 किलोमीटर राहिले किंवा 3 किलोमीटर राहिले तर आपण आश्रम असेल दिंडोरीला, तिकडे जाऊन राहू. तर मध्ये पांढरे कुठेतरी बिल्डिंग दिसते तिकडे लांब. कसली हवा सुटली आज. आणि आश्रमातून निघालो, तिथून दिंडोरीचं अंतर हे 35 किलोमीटर होतं, म्हणजे आहे. त्यातले आता 15, 14, 13 ते 13 किलोमीटर, बाकी एवढं अंतर आम्ही कापलेलं आहे. एवढं अंतर आपल्याला अजून जायचं आहे. नर्मदे हर आणि नुसता असाच रस्ता आहे, बाकी काही दाखवण्यासारखं काहीच नव्हतं. पण तुम्हाला सुद्धा बोर न करता मी काही दाखवलं नाही. हा रस्ता पण छान दिसतोय, निसर्गही छान आहे. सगळीकडे डोंगर रांग पसरले बघा इकडे, आणि हवा छान सुटली आहे. पण आम्हाला एक ऑब्स्टॅकल आहे, हवेच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे राईट साईडने जोरात होते, त्यामुळे पुढे चालताना थोडा त्रास होतो. तेवढी एनर्जी वेस्ट होते अपोजिट हवेच्या विरुद्ध दिशेने चालताना. मध्ये आम्हाला मैया बरोबर, मैयाने ज्या स्थानावर आजची रात्र आमची ठरवली असेल त्या स्थानावर मैया नक्की घेऊन जाईल. मगाचा एक अनुभव तुम्ही बघितलात. सुमित गर्ग, आम्हाला भूक लागलेली, खायला काही नव्हतं. मैया आणि आम्ही, आता अनुभव सांगत नाही तो नंतर काहीतरी लाईव्ह मध्ये सांगेन. नर्मदे हर नर्मदे हर. ओम शिवाय शंभो हर हर महादेव. माताराम बघा, नर्मदे हर नर्मदे हर. दर्शन दिखा दै हाँ हाँ चल. हाँ दर्शन का दमऊ दिखा दै हम ही क्या अहा तो कबू के फर दर्शन दिखा दै. चलो मैया, नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. तर गंगा मैयांचा निरोप घेऊन आता आपण पुढच्या मार्गाला
मार्गस्थ होत आहोत. हे आता हाचा रस्ता आहे बघा, इथे उतरण आहे एवढी. आता खाली उतरण्याचा तर स्पीड जास्त होणार आहे. हा 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 गारवा भरपूर आहे. नर्मदे हर हे त्यांचं घर आहे. नर्मदे हर मैया, नर्मदे हर. बघा शेकोटी करतात आहेत. चला आता आपण निघूया. ही धावती भेटच असते प्रत्येक दिवसाची. नर्मदे आणि गारवा खरोखर भरपूर आहे. हा एकदम गार पडले पटकन एका. आणि इकडे बघा दिंडोरी 12 किलोमीटर लिहिलंय. तर आपल्याला आज दिंडोरीला तर आपण जाणारच आहोत आणि त्याच्या पुढेही आपण जाऊ. नर्मदे हर. हा 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 एकदम गारवा भरपूर आहे. नर्मदे हर. ते कालसारखी हवा नको सुटायला, त्याच्यामुळे काल भरपूर त्रास झाला. म्हणजे अपोजिट एअर असल्यावर आपल्याला आपली एनर्जी जास्त लागते चालायला आणि किलोमीटर कमी होतात. नर्मदे हर, नर्मदे. नर्मदे हर मैया, नर्मदे हर. नाही बैठे बैठे बैठी मैया बैठी. नर्मदे हर. तर थोड्याच अंतरावर आम्ही इथून चालत आलो तर या माऊलीने आम्हाला चहासाठी परत थांबवलं आणि आम्ही चहासाठी नाही सांगतच नाही. आणि बघा आमच्यासाठी पटावर परत शेकोटी केली त्यांनी. तर आम्हाला पण जरा मस्त ऊब मिळाली आहे. आणि आता चहा बनवतात आहे, तर चहा प्यायल्यानंतर परत आता आम्ही पुढच्या मार्गाला निघू. हे बघा मस्त शेकोटी लावलेली आहे आणि बाबाजी पण आहेत त्यांचे. और भैया कैसा लगता है आपको सेवा करके? हाँ अच्छा लगा थे दादा. हा ना. हाँ काल पण त्यांनी ते आपले जे आपल्या बरोबर जे अयोध्यावाला आहेत ते काल इथेच थांबले होते रात्री. तर त्या ह्यांनीच त्यांना थांबून घेतलं. तो आप सेवा नॉर्मली सेवा क्यों करते हैं ऐसे? अच्छा लगता है इसलिए करते हैं? अच्छा लगता है. हाँ हाँ भाग से दर्शन मिला थे. अच्छा. हाँ परिग्रहवासियांचं दर्शन आणि त्यांची पावलं आपल्या घरामध्ये पडावी. आणि काय त्यांचे विचार काय ते आपण त्यांना पूर्ण काय विचारत नाही आहोत, पण त्यांना परिग्रहवासियांचं दर्शन होतं हे म्हणजे देवाचं भगवान काही दर्शन होतं. भगवान की दर्शन. हा असे त्यांचे विचार आहेत, म्हणून ते परिग्रहवासियांची भरपूर सेवा करतात. हमको भी अच्छा लगता है आप सेवा करते हैं तो. हाँ सब मैया की आज्ञा, हम मैया की कृपा है. मैया की कृपा है. सबकी सेवा भी नहीं कर पावन. हाँ जिसके जितने साथ हाँ विधाता सत्संग लिख दे इसके साथ हुए थे हाँ ना. बराबर वो भी बराबर. सबकी नहीं होते. हाँ, नहीं होता. इतने जाते हैं उसमें से 2-3 जन के. हाँ बहुत जाते हैं. अभी तो नर्मदे तक नहीं बोल पावन, दर्शन तक नहीं कर पावन उनके. तू हाँ हाँ भाग जाती तिनके, बराबर निकल जाती ती उती रह गयता. बराबर. हाँ. तर असा त्यांचा सेवाभाव आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे नर्मदे हर बाबाजी, नर्मदे हर. मस्त वातावरण आहे. इतना तुम्हार भाग है जो मैया के तट में चल रहे हैं. एक मरतबे हमारो भाग बनी सी गए हन. हाँ तो जाइए आप भी करिए एक बार. नर्मदे आता के होई तो जा सकत हन. बराबर है. वो मैया मैया बुलाएंगी तभी जाएंगे. मैया नहीं बुलाती नहीं जाता है. सत्य. बघ इथं मस्त सुंदर असं वातावरण आहे. आणि हे त्यांचं ऍक्च्युली हे त्यांचं घर नसतं, ते गावामध्ये पण त्यांचं घर आहे. नर्मदे हर. आता बघ सूर्यप्रकाश बऱ्यापैकी आलाय. नर्मदे हर.